त्यामुळं याचं बघावं लागेल आणि हा जातो आणि हा प्रसूतीला मदत करतोच, बरोबर. म्हणजे आता आपण बघितलं की हा पिट्युटरी ग्लँडचा मागचा भाग सेक्रेट करतो, बरोबर. पोस्टियर हायपोथॅलॅमस सेक्रेट करतो, न्यूरो हायपोफायसिस. पण इथं याला बर्थ हार्मोन का म्हणतात आपण बघितलं की हा युटेरिन कॉन्ट्रॅक्शनसाठी मदतीचा आहे, म्हणजे नैसर्गिक प्रसूतीसाठी, नॅचरल डिलिव्हरीसाठी हा कामाचा आहे. सोबत याचं अजून एक काम आहे, दूध बाहेर काढणं. जेव्हा बाळ रडतं तर ते आवाज ऐकल्यानंतर भावनेच्या सोबत एक आईमध्ये ऑक्सिटोसिन कॉम्प्लेक्स तयार होतो, जेव्हा रक्त दूध स्रावलं जातं. लक्षात ठेवा, सिक्रिशन ऑफ मिल्क यासाठी हा जबाबदार आहे. पण प्रोडक्शन ऑफ मिल्क किंवा डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँडसाठी, स्तनग्रंथीच्या डेव्हलपमेंटसाठी जो पिट्युटरी ग्लँडचा पुढचा भाग जो आहे ॲडिनोहायपोफायसिस, त्याचा लॅक्टोट्रॉपिक हार्मोन जो आहे आपला प्रोलॅक्टिन, तो कामाचा आहे. म्हणजे असा प्रश्न आला ना तर लगेच आपल्याला कळायला पाहिजे कुठं कुठं कन्फ्यूज शकतो. आयोगानं आज विचारलाय दूध बाहेर काढणारा, मग दूध बनवणारा कोण? प्रोलॅक्टिन. करावं लागेल. असाच अभ्यास करायचा असतो, PYQ हे शिकायचं असतं आपल्याला, कळतंय.